भरणीचं काम चालू आहे त्याच्यावर पर्यावरणावर काय परिणाम होईल? नमस्कार, मी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिंगर. ठाणे शहरात गेल्या काही वर्षात विकासाची कामं जोरदार सुरू आहेत. त्यातच वाढत्या सिमेंटीकरणामुळे निसर्गाचा संहार होत असताना आता कोस्टल रोड आपल्याकडे येतो आहे. कोस्टल रोडमुळे नक्कीच वाहतुकीसाठी एक चांगला प्रभावी मार्ग मिळेल. मात्र हे होत असताना खाडीचा सत्यानाश हे आपल्या डोळ्यासमक्ष बघतो आपण. ठिकठिकाणी म्हणजे बाळकुंभ परिसर सध्या गेले आत्ताही बघता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भराव चालू आहे आणि त्याचा विपरीत परिणाम हे ठाणे शहरावरती नक्कीच होणार आहे. गेल्या 26 जुलैची एक घटना बघता की मुसळधार पावसामुळे पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे मुंबई म्हणा, ठाणे, बदलापूरसारखी शहरं ही पाण्याखाली गेली होती आणि आता अशा खाडीत होणाऱ्या भरावामुळे एक मोठा म्हणजे महाप्रलय ठाणे शहरावरती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भरावामुळे मोठ्या प्रमाणात मँग्रोव्ज नष्ट करणं ह्या अशा घटना म्हणजे एक काय ह्या गोष्टीला नक्की काय म्हणावं की विकास म्हणावा की विनाश हे म्हणजे शहराच्या दृष्टीने एकदम घाणेरडी पद्धतीने म्हणजे कुठल्याही शास्त्रीय पद्धतीने ह्या ठिकाणी भराव टाकला जात नसून तो येतो तिकडे भराव टाकून खाडीचं पात्र हे बंद करण्याचा मार्ग असतो. त्याच्यामुळे एक जलप्रवाह आहे तो रोजचं पाणी येतं आहे जातं आहे ते कुठेतरी खराब होणार आहे आणि शासनाने या ठिकाणी कुठेतरी लक्ष देऊन ती आपण जो प्रवाह म्हणजे जे भराव टाकतो तो कुठेतरी नीट चांगला करावा आणि लवकरात लवकर हे जो मँग्रोव्जला मारल्यामुळे या तिकडची जी जैवसाखळी आहे ती आजही नष्ट होते. त्यामुळे आत्ता जो भराव चालू आहे त्याचं योग्य पद्धतीने आणि गरज नसताना ज्या ठिकाणी भराव लागला तो काढून एक चांगल्या पद्धतीने मार्गस्थ करावं आणि हा कोस्टल रोड आहे हा चांगल्या पद्धतीने तयार व्हावा हीच इच्छा आहे ठाणेकरांची.